महाराष्ट्रात मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये जी घटना घडली आहे ती ऐकून तुमचं रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही। एका 6वीत शिकणाऱ्या निष्पाप मुलीवर ऍसिड फेकण्यात आलंय आणि चीड आणणारी गोष्ट म्हणजे आरोपी अजूनही फरार आहे। ही घटना घडली आहे संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावात। वडील नसल्यामुळे ही चिमुरडी आपल्या आई आणि भावासोबत मामा आणि आजोबांकडे राहायला होती। घरची परिस्थिती बेताची होती। रोज घरापासून 2 किलोमीटर शाळेत जाण्याचा प्रवास। नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर ही मुलगी सायकलने घरी परतत होती। मुख्य रस्त्यापासून घराकडे जाणाऱ्या एका निर्जन आणि छोट्या रस्त्यावर आरोपी दबा धरून बसला होता। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्या नराधमाने या 11-12 वर्षांच्या मुलीवर ऍसिड फेकलं। तिच्या आरडाओरड्याने परिसर हादरला। लोक धावून आले, पण तोपर्यंत तो पसार झाला होता। वस्तीवर घरं कमी असल्याचा फायदा या नराधमाने घेतला। मुलीची आई रडत रडत सांगते, माझी मुलगी खूप साधी आहे, रोज आपली शाळेत जात होती। कुणाचं काय वाकडं केलं होतं तिने? ज्याने हे केलंय त्याला सोडू नका, त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे। खरंच त्या आईच्या डोळ्यातले अश्रू आज प्रशासनाला जाब विचारत आहेत। जर भर दिवसा शाळेत जाणाऱ्या मुलीवर असे हल्ले होणार असतील तर आपण कोणत्या प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारतोय? तुम्हाला काय वाटतं? या नराधमाला काय शिक्षा व्हायला हवी? कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।